ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। मुंबई महापालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स आता दाखल झालेली आहे। बघा, मोठी बातमी आहे। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांचा रस्त्यावरती सध्या ठिय्या सुरू झालेला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झालेली आहे। पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी आंदोलक जे आहे ते रस्त्यावरती थेट ठिय्या मांडून बसलेले आहेत। मुंबई महापालिकेबाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। या क्षणाची लाईव्ह दृश्य। रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झालेली आहे। पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। थेट मैदानामध्ये जा, तुम्ही त्या ठिकाणी थांबा अशी समजूत पोलिसांनी काढलेली आहे। मात्र आपल्या मागण्यांवरती ठाम असलेले सर्व मराठा आंदोलक रस्त्यावर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आपण पाहतोय रॅपिड ऍक्शन फोर्स आता दाखल झालेली आहे। काय पुढे नेमकी उपाययोजना, काय कारवाई? सेजल, आपण पाहतो की कालपासून हे आंदोलन सुरू आहे आणि मैदानाच्या बाहेर जे चौकामध्ये लोक जमलेले आहेत किंवा आंदोलक जमलेले आहेत त्यांना बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न कालपासून पोलीस करत आहेत। मात्र काही केले आंदोलक हटायला तयार नाही आहेत आणि आता आपण पाहतो या लोकांना समजवण्यासाठी, आंदोलकांना समजवण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी सर, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांची समजूत काढली जाते, कारण हा पूर्ण चौक जो आहे तो काल सुद्धा दुपारनंतर पूर्ण चक्काजाम झालेला होता आणि त्यानंतर जे फ्लायओव्हर पोलिसांना बंद करावा लागलेला होता आणि त्यामुळे चौकातली वाहतूक जर का पूर्ववत झाली तरच जे फ्लायओव्हर सुरू ठेवण्यात येऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या आंदोलकांना इथून हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्ही मैदानामध्ये जा, तिथं आंदोलन करा, मात्र रस्त्यांची अडवणूक करू नका, वाहतूक कोंडी करू नका किंवा चक्काजाम होईल असं काही कृत्य करू नका असं त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आता आपण पाहतोय या सगळ्या परिसरामध्ये सत्यनारायण चौधरी जे मुंबईचे सहपोलीस आयुक्त आहेत, कायदा व सुव्यवस्था विभागाचे, त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख आहेत या सगळ्या परिमंडळाचे झोनचे, आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना, आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत, आग्रही आहेत आणि ते रस्ता सोडायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे पोलिसांना त्यांना समजवण्यात किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर पूर्णतः जो जंक्शन आहे तो पूर्णपणे चक्काजाम झालेला आहे। लोकांकडनं घोषणाबाजी केली जाते। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ही सगळी घोषणाबाजी होते आहे आणि आंदोलक रस्त्यावरून हटायला तयार नाही आहेत। जेवढे पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत तेवढेच आक्रमक ते होताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच सगळ्या गाड्या ज्या रस्त्यावरती अडकून पडलेल्या आहेत त्या पूर्ववत होण्यासाठी या सगळ्या आंदोलकांना समजवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। या सगळ्या विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख हे कालपासून या सगळ्या परिसरामध्ये फिरत आहेत, आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर DCP प्रवीण मुंडे आणि आता वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय अनेक गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये रखडलेल्या आहेत, बेस्ट बसेस रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबईची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे दक्षिण मुंबईतली विस्कळीत होताना पाहते आणि त्यामुळे जनजीवन सामान्यतः राहावं, त्याचबरोबर लोकांना याचा फटका बसू नये यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आंदोलक अधिकच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। पोलीस त्यांना समजवण्यासाठी सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, मात्र तरी सुद्धा रस्त्यावरून हटायला आंदोलक तयार नाही आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर हा सगळा क्राऊड जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स त्याचबरोबर इतर जी काही पथकं आहेत वेगवेगळी ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहेत। लोकल पोलीस ठाण्याचे जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दंगल नियंत्रण पथक ते सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे आणि CISF अशा वेगवेगळ्या ज्या काही तुकड्या आहेत त्या सगळ्या तुकड्या या परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि या पोलिसांच्या माध्यमातून त्या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे। सध्या पोलीस या सगळ्या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आंदोलकांना समजवण्यात पोलिसांना किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे आणि गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा मागे अडकलेल्या आहेत। नाही सर,
तरी दोन दृश्य आपण पाहतोय पालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झालेली आहे। आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न होतोय पोलिसांकडून। त्याची दुसरी दृश्य मात्र काही झालं तरी आरक्षणाशिवाय आम्ही जाणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही जाणार नाही, अशी भूमिका या सर्व आंदोलकांनी बोलून दाखवलेली आहे। आम्ही सगळे जरांगे अशा टोप्या घालून हे आंदोलक सध्या पोलिसांचं ऐकत नाहीयेत। पालिकेसमोर आता रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल करण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि अशातच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कालपासून मुंबईमध्ये मराठा बांधव चांगलेच आक्रमक झालेले आहेत, तर मुंबईचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी हे देखील दाखल झाले। तो अडून धरलेला दोन्ही बाजूची वाहतूक बंद झालेली आहे। ग्राउंड मध्ये बसायला जागा नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। आपण पाहतोय की या सगळ्यांना आता या ठिकाणाहून काढण्यासाठी सीआरपी दाखल झालेली आहे। सशस्त्र पोलीस बल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। केंद्रीय रिझर्व्ह फोर्स या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आपण पाहतोय त्यांच्या 2 तुकड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र पोलीस बलाच्या ज्या तुकड्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि या बाजूला सुद्धा सशस्त्र पोलीस बलाच्या तुकड्या त्या आता दाखल झालेल्या आहेत। मोठी फौज त्यांची या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि अश्रुधुराचे जे गोळे आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि ज्या गन्स आहेत त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे आता नेमकी पोलिसांची भूमिका काय असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पोलिसांकडून मागच्या पाऊण तासापासून या ठिकाणी सर्व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। डीसीपी मुंडे, डीसीपी चौधरी या ठिकाणी पोहोचले, वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्याकडून समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। बघा या ठिकाणी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी चौधरी आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत। या सर्व आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। रस्ते मोकळे करा, जे ग्राउंड दिलेलं आहे, आझाद मैदान दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करा असा पवित्रा पोलिसांनी घेतलेला आहे। अन्यथा या ठिकाणी बळाचा वापर करावा लागेल आणि इथून रस्ते मोकळे करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा समज सुद्धा मुंबई पोलिसांकडून या सर्व आंदोलकांना देण्यात आलेला आहे। मात्र आपल्या भूमिकेवर हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते ठाम आहेत। जोपर्यंत योग्य ती जागा आम्हाला मिळून दिली जाणार नाही, जोपर्यंत आझाद मैदानामध्ये बसण्याची व्यवस्था केली जाणार नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही असा पवित्रा सुद्धा या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे। त्यामुळे नेमकं काय घडणार आहे या ठिकाणी हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एकीकडे पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे जी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस आहे, केंद्रीय सुरक्षा बल, त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि शस्त्रधारी सगळे पोलिसांची जी तुकडी आहे ती सध्या या ठिकाणी आपल्याला तैनात दिसते। आपण पाहतोय की 2 तुकड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आदेशाची फक्त ते वाट पाहत आहेत आणि जसे आदेश मिळतील त्या आदेशानुसार हे ऍक्शन मोड मध्ये येतील असं सुद्धा बोललं जात आहे। मुंबईचा सीएसएमटीचा हा सगळा परिसर आहे, अत्यंत महत्त्वाचा परिसर मानला जातो। सीएसटी स्थानक आहे उजवीकडे, तर डावीकडे मुंबईची महानगरपालिका जी एशियातली सगळ्यात महागडी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। अगदी त्याच्या चौकामध्ये सेल्फी पॉइंटच्या अगदी समोर हे आंदोलन केलं जात आहे। दोन्ही बाजूचे रस्ते पाऊण तासापासून अडवले गेलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। अजूनही पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे आंदोलकांना शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी पिटाळून लावायचा, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत आणि आता नेमकी भूमिका आंदोलकांची काय असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असलं तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आलेत। मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आहेत, त्यासोबतच फोर्स आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे।